नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. साधना, साधक आणि दिव्यानुभूती भाग 7. साधकाला आपले मन साधनेच्या पूर्व अवस्थेत खूप सांभाळावे लागते. त्याला यमनियम व चांगल्या संस्कारांचे कुंपण घालावे लागते. एखादी कृती पुन्हा पुन्हा केल्यास आपल्याला त्याची सवय लागते. सवयींमुळे स्वभाव बनतो. सवय नकळत लागत असते. आपण जाणीवपूर्वक एखादी सवय लावून घेऊ शकतो व ती सोडू शकतो. एकदा हे लक्षात आल्यावर साधना सोपी होते व मनस्संयम लवकर साधला जातो. चांगल्या आचारविचारांमुळे साधकाचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणबद्ध म्हणजे कृश बनते. शरीरावर तेज दिसून येते. क्षुधा, तृष्णा आणि भोगांची लालसा व प्रमाण कमी होते. साधकाला शरीरामध्ये रक्तसंचार वाढलेला असल्याचा अनुभव येतो. मन एकमार्गी बनते. स्वप्ने कमी होतात व जी दिसतात त्यांचा साधनेशी अर्थपूर्ण संबंध असतो. मृत जीवात्म्यांच्या दर्शन साक्षात्कार होणे हाच पृथ्वी तत्वाचा दर्शन साक्षात्कार आहे. ज्याचे शरीर प्रत्यक्ष जसे असेल त्याच स्वरूपात साधकाला त्याचे दर्शन होईल. या तत्वामुळे लेखकाला गौतम बुद्ध, येशू आणि मोहम्मद पैगंबर यांचे दर्शन झाले. परंतु ज्या प्रकारे त्यांच्या प्रतिमा काढलेल्या आहेत तसे मात्र ते दिसले नाहीत. गौतम बुद्ध 5 फूट 5 इंच उंच, गहुवर्णी, दाढीहीन परंतु मिशा नसलेला चेहरा, मस्तकावर बांधलेला केशसंभार, थोडे गरुडाकार नाक, विशाल नेत्र असे होते. येशू ख्रिस्ताचे शरीर साधारणपणे 5.5 फूट उंच, दाढी मिशा असलेला चेहरा, मस्तकावर काळ्या रंगाचे केस, चपटे व लहान नाक आणि काश्मीरी लोकांसारखा वर्ण होता. महम्मदाची शरीरयष्टी चांगलीच उंचपुरी म्हणजे जवळजवळ 6 फूट उंच. शरीर किंचित कृश पण जोमदार. तिरपे लाल नेत्र, सरळ मिशा व दाढी, धुसर केस आणि दृढ निश्चयात्मक मुद्रा, जिला क्रूरसुद्धा म्हणता येईल अशी होती. अवैदिक परंपरा स्वतःला पृथ्वी तत्वापर्यंत मर्यादित ठेवू इच्छिते. कारण त्यांच्यामध्ये कबर, पीर आदींच्या पूजनावर अधिक भर दिलेला असतो. ते मृत शरीराला जाळून नष्ट करू इच्छित नाहीत. ही जड शरीरावरील अशास्त्रीय माया त्यांना पृथ्वी तत्वापर्यंत मर्यादित ठेवते. आता युरोप, अमेरिकेमध्ये अधिक लोक मृत्यूनंतर आपले शरीर जाळण्यात यावे अशी इच्छा प्रदर्शित करतात. हे चांगले लक्षण असून त्यांना वैदिक म्हणजे ज्ञानमय मार्गावर घेऊन जाईल. तेथे पुनर्जन्मावरही अधिक विश्वास प्रकट करण्यात येत आहे व हे त्यांच्या शास्त्रीय संशोधनाचे फळ आहे. पाश्चिमात्यांचे शास्त्रीय संशोधन अशा प्रकारे चालू राहिल्यास तर एक दिवस पूर्ण वैदिक म्हणजे शास्त्रीय जीवनाशी समरस होतील याबद्दल लेखकाला मुळीच संदेह नाही. शरीराची शुद्धता व मनाची एकाग्रता एवढ्याच गोष्टी पृथ्वी तत्वाच्या सिद्धीकरिता पुरेशा आहेत. पृथ्वी तत्वाचे दर्शन प्रत्यक्ष ऐतिहासिक व्यक्तींचेच होते. ते काल्पनिक नसते. जे प्रत्यक्ष असेल तेच दिसेल. पृथ्वी तत्वाचा वर्ण धूसर म्हणजे पिशांग आहे. तो सर्वच रंग एकत्र केल्याने मिळतो. पृथ्वी तत्वाचा गुण गंध असून समजण्यास अति कठीण आहे. गंध शब्द 2 धातूंपासून तयार झालेला आहे. त्यापैकी गम म्हणजे गतिमानता व ध म्हणजे धारण करणे होय. सर्व विश्व म्हणजेच एक गतिमानता आहे. प्रकाशामुळे ओतप्रोत म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स प्रचंड गतीने फिरत राहतात. प्रत्येक अस्तित्व आपल्या धर्मधारणेनुसार या गतिमानतेतून आपल्याला योग्य तो कण पकडून स्थिर होतो. ओतप्रोत सर्वतो भरलेले आहेत. त्यांना विशिष्ट स्थानी विशिष्ट प्रकाराने धारण करण्यात आल्यास वस्तू तयार होते
या धारणाशक्तीमध्ये भिन्नता आल्यास भिन्न भिन्न प्रकारच्या वस्तू म्हणजेच पदार्थ तयार होतात. यांनीच सारे विश्व बनलेले आहे. पृथ्वी तत्व जड असल्यामुळे त्याचा वर्ण पिशांग व गुण गंध आहे. गतिमानतेला आपल्या अस्तित्वानुकूल धारण करणे म्हणून पृथ्वीचा गुण गंध आहे. आपतत्वाचे अनुभव. पृथ्वी तत्वाच्या वरच्या स्तरावर आपतत्व येते. या तत्वामध्ये सर्व सिद्धी प्राप्त होतात. पृथ्वी तत्वाची प्राप्ती करणारा साधक आपली साधना पूर्ववत कायम ठेवून तिलाच गती देऊन आपतत्वाचे अनुभव प्राप्त करू शकतो. पृथ्वी तत्वात प्राप्त झालेली एकाग्रता अधिक प्रखर बनवून आपतत्वायोग्य करता येते. आपतत्वाकरिता इतर काही साधना करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपतत्वाचे प्रत्यक्ष अनुभव येण्यापूर्वी साधकाला कुंडलिनी शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय आपतत्वाचे पुढील अनुभव येणे शक्य नाही. आपतत्व व त्या पुढील उच्च तत्वांचे कुंडलिनी हे प्रवेशद्वार आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. अलीकडे कुंडलिनी शक्तीबद्दल बरेच लिखाण करण्यात येते व कुंडलिनी शक्ती ही परमोच्च शक्ती व अवस्था आहे असे मानण्यात येते. परंतु ज्या प्रमाणात तसे मानले जाते त्या प्रमाणात कुंडलिनी शक्ती व तिचे जागरण ही परमोच्च अवस्था नाही. कुंडलिनी जागृती ही एक दुय्यम अवस्था असून पृथ्वी तत्वाहून उच्च तत्वांच्या प्राप्तीचे द्वार आहे. कुंडलिनी शक्ती. एकाग्र चित्ताने साधना केल्यास कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होते. तथापि कुंडलिनी जागृत करण्याचे दुसरेही अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आसन, ध्यान, खर्च साधना आणि योग्य अधिकारी गुरूंच्या द्वारा शक्ती संचार करविणे हे कुंडलिनी जागरणाचे प्रमुख मार्ग आहेत. आसन. कुंडलिनी जागृत करण्याकरिता काही आसने व मुद्रा करण्यात येतात. त्या सतत करीत राहिल्यास योग्य वेळी आपोआप कुंडलिनी जागृत होते. पद्मासन, महामुद्रा आणि सिद्धासन ही ती आसने असून ती सतत केल्याने मूलाधार स्थित कुंडलिनी जागृत होऊ शकते. पद्मासनाहून महामुद्रा अधिक परिणामकारक आहे व योगेश्वर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात वर्णन केलेले सिद्धासन सर्वाहून अधिक शीघ्र परिणामकारी आहे. दररोज सिद्धासनाचा अभ्यास केल्यास अधिकाधिक 6 महिन्यात साधकाची कुंडलिनी जागृत होऊ शकते. परंतु ती योग्य मार्गदर्शनाखाली करावी. पद्मासन. शरीर पार्श्वभागावर समतोल धारण करावे. प्रथम उजवी मांडी घालून उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवावा. नंतर डावी मांडी घालून डावा पाय उजव्या जांघेवर ठेवावा व अशा प्रकारे शरीराचा तोल सांभाळून मेरुपृष्ठ म्हणजे पाठीचा कणा व मान सरळ ठेवावी. मांडीवर प्रथम डावा पंजा करतळ वरच्या दिशेला येईल अशा प्रकारे ठेवावा. त्याचप्रकारे उजवा पंजा ठेवावा. खांदे वर ओढून हनुवटी छातीच्या दिशेने झुकवावी. या प्रकारे पद्मासन घालावे. यामुळे कुंडलिनी जागृत होते, पण त्याकरिता हे आसन सतत अनेक वर्षे करावे लागेल. धन्यवाद.